नमो बुद्धाय, जय भीम, जय ज्योती, जय शिवराय. प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज मी माननीय भारतीय बौद्ध महासभेचे हडपसर विधानसभा अध्यक्ष माननीय बी.जी. कदम साहेब हे माझ्या शेजारी उभे आहेत. त्यांच्या घरी मी आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये ईद ए मिलाद निमित्त आमच्या मुस्लिम बांधवांना एक फराळ आणि कपडे वाटप आणि त्याचबरोबर हे कपड्याचा माझ्या समोर आहे हे कपडे वाटप आणि त्याचबरोबर शिवाजी कोण होता हे गोविंद पानसर यांचं पुस्तक या ईद ए मिलाद या निमित्ताने या दिनानिमित्त आमच्या मुस्लिम बांधवांना आणि बहुजन बांधवांना याचं वाटप करणार आहे. अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारक कार्यक्रम, बहुजन समाजाला बंधुत्वाचा प्रेरणा, आमच्या मुस्लिम बांधवांना बंधुत्वाचे प्रेरणा देणारा, बंधुत्वाचं नातं जोडणारा असा हा परिवर्तनशील कार्यक्रम, माणुसकीच्या चांगुलपणाचा हे कार्यक्रम आता संपन्न होणार आहे. आणि मी आता थोड्याच वेळात आम्ही या ठिकाणी तिकडे जाणार आहेत. आमच्या मुस्लिम बांधवांना हे फराळ आणि शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे यांचं आणि त्याबरोबर कपड्याचं वाटप माननीय कदम सर त्यांचं जेतवन बुद्ध विहार काळे पडळ या विहारामध्ये तसेच भारतीय बौद्ध महासभा हडपसर विधानसभेमध्ये त्यांचं काम फार मोठं काम आहे. त्याचबरोबर त्यांच्या मिसेस सुद्धा यांचंही जेतवन बुद्ध विहार काळे पडळ याचे त्या महिला अध्यक्ष आहेत. या परिवार पूर्ण धम्ममय परिवार आहे. हा खऱ्या अर्थानं प्रबुद्ध परिवाराचं हे घर आहे, प्रबुद्ध परिवार आहे. हे बौद्ध धर्माचं अनुपालन करणारा हा परिवार आहे. या परिवाराला मी आज भेट दिली आणि त्यांचं जे सामाजिक उपक्रम पाहिल्यानंतर मला खऱ्या अर्थानं आनंद झाला, अभिमान वाटला. आणि आज माझ्या पाठीमागे जे सर्व महापुरुषांचे फोटो आहेत, बुद्धां सगळं आहे की हे सर्व बौद्ध धर्माचं अनुपालन करणारं बौद्ध परिवार आहे, बौद्ध कुटुंब आहे. आणि ते स्वतः बरोबर समाजामध्ये सुद्धा सामाजिक परिवर्तनाचं काम करतात. मुस्लिम बांधव सुद्धा आमचा बांधव आहे, भारतीय नागरिक आहे, तो सुद्धा या देशाचा नागरिक आहे, तो सुद्धा आमचा भाव आहे. मुस्लिम बांधव आमचा भाव आहे, शीख बांधव आमचा भाव आहे, बौद्ध बांधव आमचा भाव आहे, ख्रिश्चन बांधव आमचा भाव आहे, मातंग बांधव आमचा भाव आहे, चर्मकार बांधव आमचा भाव आहे, होलाराम बांधव आमचा भाव आहे, ओबीसी बांधव आमचा भाव आहे, मराठा बांधव आमचा भाव आहे, लिंगायत बांधव आमचा भाव आहे, होलार समाज बांधव आमचा भाव आहे, माळी, धनगर इत्यादी बहुजन समाजातील जाती घटकातील प्रत्येक नागरिक आमचा भाव आहे. हे बंधुत्वाची शिकवण देणारं हे कुटुंब आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची, बौद्ध धर्माच्या विचारानं चालणारं हे कुटुंब आहे. आणि त्यांच्या वतीनं आता मुस्लिम बांधवांना आम्ही या निमित्तानं एक बंधुत्वाची, एक माणुसकीचं प्रेम आणि भारतीयत्वाचं नातं जपण्यासाठी आता आम्ही चाललो आहे. आज बुधवार दिनांक 26/8/2026 रोजी ईद ए मिलाद या सणानिमित्त आज आम्ही भारतीय बौद्ध महासभा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने तसेच भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत जेतून बुद्ध विहार यांच्या वतीने आम्ही आज मुस्लिम बांधवांसाठी आज कपडे वाटप आणि मिठाईचं वाटप करणार आहोत. त्याचबरोबर शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंदराव पानसरे साहेब यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक मुस्लिम बांधवांसाठी भेट म्हणून देणार आहोत. खरे शिवाजी कोण होते हे पूर्ण समाजापर्यंत अजून पसरलेलं नाही आणि खरे शिवाजी काय होते ते हे गोविंदराव पानसरे यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकाद्वारे नक्कीच या मुस्लिम बांधवाच्या विचारामध्ये आणि हिंदू धर्मियांच्या विचारामध्ये नक्कीच फरक पडणार आहे की शिवाजी खरे कोण होते. त्यांचा जो इतिहास तो खरा इतिहास मानला जात नाही लोकांपुढे, परंतु खरा इतिहास या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. आणि नक्कीच या पुस्तकामुळं लोकांच्या विचारामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि हे जे पुस्तकाचं वाटप आणि कपड्यांचं वाटप, मिठाईचं वाटप प्रबुद्ध साठे सर आपल्या बुद्धाकडे या अभियानाचे प्रमुख आहेत. आणि ते अभियानामार्फत ते आपण त्या साठे सरांच्या हातून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या हातून हे पुस्तकाचं वाटप करणार आहोत. अगदी थोड्याच वेळात एक 15-20 मिनिटांमध्ये आम्ही त्या मुस्लिम बांधवांच्याकडे जाऊन, त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते पुस्तकाचं वाटप करणार आहोत. एवढंच या ठिकाणी म्हणतो. सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम सुद्धा मावळे होते
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या लढाईमध्ये मुस्लिम समाजाचं सुद्धा योगदान होतं, बहुजन समाजाचं सुद्धा योगदान होतं, हे त्यांना माहीत करून हा एक संदेश देण्याकरता हा एक कार्यक्रम, त्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. तर ह्या कार्यक्रमाला माझ्या हस्ते हे कार्यक्रम होतोय, मला ते तो उपस्थित होता येतोय. अतिशय मला या कदम परिवाराचा मला अभिमान आणि गर्व वाटतोय आणि त्यांच्या कार्याला सुद्धा मी सन्मानाचा जय भीम आणि नमस्कार. आज ईद मिलाद मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मुस्लिम बांधवाबरोबरच सर्वच भारतीय बांधवांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो. आज या अतिशय चांगल्या दिवसानिमित्तानं BG कदम साहेब यांच्या वतीनं आज आमच्या ह्या मुस्लिम बांधवांना हे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व हे पानसरे साहेबांनी लिहिल्यानं शिवाजी कोण होता हे पुस्तक आणि फराळ मिठाई आणि कपडे वाटपाचा एक कार्यक्रम या ठिकाणी छोटासा पण अतिशय चांगला, या देशाला चांगला संदेश देणारा, बंधुत्वाचा, समतेचा आणि भारतीयत्वाचा संदेश देणारा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम झाला. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम बांधव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मशीद पाडल्याचा इतिहास नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लिम बांधवांना, मुस्लिम मावळ्यांना मशीद उभारल्याचा, आपल्या गडावरती मशीद उभारल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते. शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याच्या चळवळीमध्ये, लढाईमध्ये मुस्लिम बांधवांचं योगदान आहे. मुस्लिम बांधवांचं भारताच्या इतिहासामध्ये, या देशाच्या इतिहासामध्ये योगदान आहे. आणि मुस्लिम तोफखान्याचा प्रमुख मुस्लिम बांधव होता. आणि आग्र्यातून सुटका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटका होण्यासाठी मदारी, मेहत या इत्यादी मुस्लिम सैनिकांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाईमध्ये योगदान होतं. त्यामुळं मुस्लिम बांधव हा आमचा भाव आहे. मुस्लिम बांधव सुद्धा भारतीय, या देशातला हिंदू बांधव असेल, या देशातला मुस्लिम बांधव असेल, शीख, ईसाई, बौद्ध बांधव, प्रथम मुस्लिम आहे, मी प्रथम शीख, ईसाई, हिंदू आहे आणि नंतर भारतीय आहे असं म्हणण्यापेक्षा महामानव वैश्विक प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे. हे भारतीयत्वाचं, हे बंधुत्वाचं, हे राष्ट्रीयत्वाचं नातं आपण निर्माण करूया. हा संदेश देण्यासाठी या मुस्लिम बांधवाबरोबर आपला भाईचारा, हा बंधुत्वाचं नातं निर्माण करणं, आम्ही सहभाव आहोत, आम्ही भारतीय आहोत, हे नातं निर्माण करण्याकरता आमचे कदम सर यांनी या ठिकाणी फराळ मिठाई आज ईद ए मिलाद या निमित्तानं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं, शिवाजी कोण होते, गोविंद पानसर यांचं पुस्तक आणि कपड्यांचं वाटप करून फार मोठा एक संदेश दिलेला आहे. आपण हे जाती धर्माच्या पलीकडं धर्म माणसाला माणुसकीचं प्रेम शिकवतो. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे, देश मोठा आहे, ही भावना जपूया आणि आपण या देशाला राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून एकतेच्या जोरावरती, बंधुत्वाच्या जोरावरती, समतेच्या जोरावरती भारत महासत्ता निर्माण करू आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व जाती धर्माच्या बरोबर घेऊन आपण मुस्लिम बांधवाबरोबर एक बंधुत्वाचं नातं एक आहे. मुस्लिम समाजाचं या महाराष्ट्राच्यासाठी, या देशासाठी योगदान नाकारता येणार नाही. दिल्लीचे जयंतीचं आंदोलन पाहिलं तुम्ही, साऱ्या जगानं पाहिलं, साऱ्या देशानं पाहिलं की यामध्ये मुस्लिम बांधवांनी, ख्रिश्चन बांधवांनी, हे ज्यांचे विद्यार्थी म्हणजे कोणत्याही बांधवाचं, हिंदू विद्यार्थी होते, सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मशिदीमध्ये मशीद खुली केले मुस्लिम बांधवांनी. मुस्लिम ख्रिश्चन बांधवांनी आपल्या चर्चा आणि शीख बांधवांनी आपल्या गुरुद्वारा खुला केला. हे इतिहास आहे. मुस्लिम बांधवांनी विचार केला की हे हिंदू विद्यार्थी आहेत, परंतु दिल्लीच्या जयंतीच्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहिलं सगळ्यांनी की आपल्या मुस्लिम बांधवांनी हिंदू विद्यार्थ्यांना मशिदीमध्ये आसरा दिला. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या देशामध्ये आमच्या मुस्लिम बांधव आमचा सक्का भाव आहे. हे बंधुत्वाचं नातं निर्माण करूया, एवढं त्यांनी सांगितलं.